सर्व देशवासियांना प्राप्त होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीनी सज्ज असणारी 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटीनी सज्ज असणारी ही ॲम्ब्युलन्स सेवा रुग्णवाहिका ज्यात सगळ्या अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत, जी गोल्डन आवरमध्ये सामान्य पेशंटला जीव वाचवण्याकरिता जी मदत लागते ती सर्व सुविधा या रुग्णवाहिकेत दिसून येते. मला वाटतं अशा रुग्णवाहिका या देशात जेवढ्या जास्त प्राप्त होतील तेवढं जास्त आपण इमर्जन्सीमध्ये पेशंट्सचे प्राण वाचवू शकू आणि अशा या क्रांतिकारी आरोग्य सेवेच्या शुभारंभी मी झेन्झो टीमला मनापासून शुभेच्छा देतो. ॲम्ब्युलन्सला लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले, जेणेकरून ज्या नातेवाईकांचे रुग्ण याच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांचं अपडेट सगळ्या प्रत्येक. मला वाटतं त्यापेक्षाही महत्त्वाचं असं आहे की ॲम्ब्युलन्समध्ये ज्या वेळेला पेशंट असतो त्यावेळेला एक्सपर्ट डॉक्टर्स किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर्सबरोबर त्यांचा संपर्क हा लिमिटेड असतो. पण ह्या इंटरनेट 5G कनेक्टिव्हिटीच्या ॲम्ब्युलन्समधनं डॉक्टर्सना या गोल्डन आवरमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये आणेच तोपर्यंत जे उपचार त्यांच्यावर करणं अपेक्षित असतं ते करणं अधिक सोयीचं होईल आणि त्यातून पेशंट्सना आपला जीव वाचवायचा चान्स जो आहे तो अधिक दिसून येईल. एक राजकीय प्रश्न, शिवसेनेच्या सगळ्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. सगळ्या आमदारांना बोलावलं जाईल आणि ही सगळी सुनावणी पार पडणार आहे. येत्या काळात कधीपासून आणि कशी ही सुनावणी पार? शेवटी ही क्वाझाय ज्युडिशियल प्रोसेस आहे, त्यामुळे सगळ्या नियमांचं पालन करून सगळ्या उचित जे नियम आहेत, संविधानिक तरतुदी आहेत त्यांचं पालन करून ही कारवाई केली जाईल आणि कारवाई लवकरात लवकर अत्यंत वेगाने होत आहे आणि याच्यात कुठच्याही प्रकारचं दिरंगाई होणार नाही. आत्तापर्यंत काही आमदारांना बोलवून सुनावणी घेण्यात आलेली आहे. सुनावणी संदर्भात आता ड्राफ्ट इश्यूज वगैरे जे आहेत त्या संदर्भातली सगळी तयारी चालू आहे आणि लवकरच सुनावणी फिजिकली पण चालू होईल. थैंक यू. शुरू कर रहे हो, क्या उसकी फैसिलिटीज़ है और कब से ये शुरू होगी? और क्या है उसके फैसिलिटीज़ क्या क्या है और कब से ये शुरू होगी? ये अभी आज से शुरू हो जाएगी. आज हमने अनवील कर दिया है. दिस इज़ द फर्स्ट टाइम दैट दिस काइंड ऑफ एम्बुलेंस operationalized in India, and obviously not only in Mumbai but across India. So we plan to replicate these ambulances across the country with more number of ambulances. The facilities which are available in these ambulances are obviously, as explained to you earlier, it's a real-time monitoring. Is it as if you are in a specialized care hospital on a telecommunication platform? All the data will be relayed real-time and compatible with the hospital which is receiving the data. So there is no glitch in terms of data not getting transferred or not being readable. All those issues have been resolved, and this is the first time that has happened in this country. And 5G ambulance which has been operationalized. They were demo and pilot ambulances which were made earlier, but this is the first time that this is operationalized, and from today onwards this kind of facility will be available for the city of Mumbai. Thanks. So your good name? Naresh Jain. मैम, जेन्ज़ो की तरफ से नई एम्बुलेंस सेवा जो है वो मुंबई को दी जा रही है. कई सारी फैसिलिटीज़ भी इसमें है. क्या क्या विशेषता है और किस तरह से मार्केट में काम करें? तो जेन्ज़ो एक एडवांस 5G एम्बुलेंस है जिससे कि आप इसमें जब पेशेंट अंदर जाता है उसके सारे पैरामीटर्स जैसे उसका ऑक्सीजन, उसका बीपी, उसका क्या मेडिसिन चल रहा है, वो सब इंफॉर्मेशन हम रियल टाइम जो हॉस्पिटल में वो जा रहा है उसके ER को दे सकते हैं. और यही नहीं, ER में जो डॉक्टर है वो लाइव उस पेशेंट की कंडीशन देख सकता है और हमारा डॉक्टर जो एम्बुलेंस में उससे बात कर सकता है ताकि वो उनको मेडिकल क्या ट्रीटमेंट चालू करना है वो बता सके. अभी बॉम्बे में ऐसा हालत है कि ट्रैफिक में लोग फंस जाते हैं. 1 घंटा 2 घंटा नॉर्मल होता है ट्रैफिक में फंसने के लिए. तो इसी के लिए जेन्ज़ो एक बून है, क्योंकि अगर कोई पेशेंट इमरजेंसी में है एटलीस्ट उस एम्बुलेंस में लाइफ सेविंग इक्विपमेंट्स हैं जिसका रियल टाइम फीड हम हॉस्पिटल को दे सकते हैं और उनकी गाइडेंस ले सकते हैं कि हमें पेशेंट को क्या ट्रीटमेंट देना चाहिए. इसके चार्जेस क्या है और कैसे? इसके चार्जेस हमने पर किलोमीटर फिक्स किए हैं. इसके चार्जेस 50 रुपीज़ पर किलोमीटर टू 75 रुपीज़ पर किलोमीटर होंगे डिपेंडिंग ऑन द पेशेंट कंडीशन. इट विल बी वेरी यूजफुल जहाँ पर लोग
दूर जाते हैं, सो फॉर एग्जांपल अगर पुणे से किसी को बॉम्बे आना है या बॉम्बे से कोई पेशेंट को पुणे शिफ्ट होना है, तो वो इस एम्बुलेंस में अगर जाएंगे तो उनको रियल टाइम उनकी जो कंडीशन है वो डॉक्टर को मालूम पड़ेगी और वो उनको स्टेबलाइज करने में मदद कर सकते हैं। मुंबई में कितने एम्बुलेंस अभी आप शुरू कर रहे हो? ये हमारी डेमो एम्बुलेंस है जो कि हमने आज लॉन्च की है। हमारी करीबन 50 एम्बुलेंसेज हैं बॉम्बे में, जिसको हम अपग्रेड करेंगे 5G के तहत, क्योंकि इसकी कॉस्टिंग थोड़ी सी ज़्यादा है, इसलिए हम पहले डेमो कर रहे हैं और उसके बाद हम इसको 50 एम्बुलेंस हम बॉम्बे में 5G के से चलाएंगे। मैडम गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र से कोई टाइप हो गया है आपका? नहीं जी, ये हमारे प्राइवेट सेक्टर की देन है। हम जेंजो एक प्राइवेट कंपनी है और जो ये सर्विस है ये प्राइवेट प्लेयर्स और गवर्नमेंट के लिए भी है। हम इसका डेमो गवर्नमेंट को भी करेंगे और उनको अगर इंटरेस्ट होगा तो हम इसको उनके लिए भी बना के देंगे। मेरा नाम श्वेता मंगल है। आरोलकर, हेड ऑफ मेडिकल सर्व्हिसेस ॲट झेन्झो. ॲक्च्युली ही ॲम्ब्युलन्स आम्ही बनवली आहे ती पेशंटचा कंप्लीट पॅरामीटर्स रिसिविंग हॉस्पिटलच्या डॉक्टर्सपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त आहे. जनरली काय होतं, आपण जेव्हा पेशंटला एका ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करतो तो हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत पेशंटच्याबद्दल हे डॉक्टर्सना माहिती नसतं आणि एकदा हॉस्पिटलला पेशंट पोहोचला त्याच्यानंतर बेसिकली हे त्याची ट्रीटमेंट म्हणा किंवा त्याचे जे प्रोसिजर्स आहेत ते स्टार्ट करायला अरेंजमेंट करायला सुरू होतात आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली गोल्डन आवरचा जो वापर आहे तो गोल्डन आवरचा वापर योग्य तऱ्हेने होत नाही आणि पेशंटला हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर ट्रीटमेंटची सुरुवात केली जाते. पण त्याच्याऐवजी आम्ही असा कॉन्सेप्ट डिझाईन केला आहे की पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये एकदा घेतला, मग तो हार्ट अटॅकचा असू दे, तो न्यूरो प्रॉब्लेमचा असू दे, स्ट्रोक असू दे, ॲक्सिडेंटचा असू दे, त्याच्यानंतर तुम्ही एकदा पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये घेतल्यानंतर त्या मुमेंटपासून पेशंटची ॲक्च्युअल फील्ड ऑटोमॅटिकली ही ॲम्ब्युलन्स सेंड करेल. जनरली कम्युनिकेशन प्रॉब्लेम असतं, ते कम्युनिकेशन जे होतं ते पॅरामेडिक किंवा नर्स डॉक्टर जे असतात ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्याकडून फोन वाटे त्या हॉस्पिटलला केलं जातं, त्याच्यामध्ये चुका होतात, बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, नेटवर्कचा इश्यू होतो. पण ही ॲम्ब्युलन्समध्ये आपण अशी सुविधा केलेली आहे की जे तुम्ही ॲम्ब्युलन्सला पेशंटमध्ये घेतलं की त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आपलं काम करत राहील, ऑटोमॅटिक डेटा सेंड करत राहील. पेशंटचे पॅरामीटर्स असतील, ECG असेल, ब्लड प्रेशर असेल, ऑक्सिजन लेवल्स असतील, व्हेंटिलेटरच्या सेटिंग्स असतील किंवा पेशंटला काय मेडिसिन्स दिल्या जात आहे सिरिंज पंप वाटे, त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन ही हॉस्पिटलला ऑटोमॅटिक पोचली जाते. त्यासाठी पेशंट बद्दल फोन करून वेगळा काही पॅरामेडिकला सांगावं लागत नाही. डॉक्टर बसलेले असतात कमांड सेंटरमध्ये किंवा हॉस्पिटलच्या ICUमध्ये, ते बघतात डेटा आणि त्यानुसार डायरेक्टली फक्त ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरला किंवा नर्सला पॅरामेडिकला फक्त गाईड करत राहतात. त्याच्यामुळे जे कम्युनिकेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही इथे सॉल्व्ह केलेला आहे. त्याचप्रमाणे जो प्रॉब्लेम कम्युनिकेशन एररपेक्षाही जास्त महत्त्वाचा की डेटा कधी कधी ट्रान्सफर होत नाही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये एकदा पेशंट ॲडमिट केला की जनरली काय होतं, ॲम्ब्युलन्सवाले तिथे सोडतात आणि निघून जातात, पेशंटबद्दल कोणालाच काय माहिती नसतं. पण त्या केसमध्ये कसं होणार आहे की ऑलरेडी त्या पेशंटबद्दल पूर्ण माहिती ही त्या डॉक्टर्सना असणार आहे. त्याच्यामुळे जो वेळ लागणार आहे, प्रोसिजर्ससाठी लागणारा जो कालावधी आहे तो आम्ही आपण इथे पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे. म्हणजे डायरेक्टली पेशंट जातो हॉस्पिटलला, ऑन द स्पॉट त्याची ट्रीटमेंट, नेक्स्ट लेवल ट्रीटमेंट सुरू होते आणि प्रायमरी लेवल ट्रीटमेंट जी गोल्डन आवरची आहे ती त्याची हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत पूर्ण झालेली आहे. सर, सर्वसामान्यांना ही ॲम्ब्युलन्स आपल्या मुंबईकरांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते आणि त्यासाठी काय करायला हवं असतं? ह्याच्यासाठी दोन गोष्टी एक आहेत. आम्ही एक ॲप लॉन्च केलेलं आहे, त्या ॲपनुसार ते ॲम्ब्युलन्स बुकिंग करू शकतात. ते सिम्पल ॲप आहे, प्रत्येकाकडे आज मोबाईल असतो अँड्रॉइड, ते इन्स्टॉल करून डायरेक्टली ते एका क्लिकद्वारे ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. दुसरा ऑप्शन आहे, ज्यांच्याकडे मोबाईलचा इश्यू आहे किंवा मोबाईल नाही आहे ते डायरेक्टली आमचा 97000129 हा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा 24 तास आमच्यासाठी कॉल सेंटर ओपन आहे आणि ते तिथे फोन करून ते ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. तर त्या पेशंटसाठी ते ॲड्रेस ट्रॅक करून नियरेस्ट ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर तिथे पेशंटपर्यंत पोहोचवली जाईल अशी आपण अरेंजमेंट केलेली आहे. सर, ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे जसं आता सगळं अपग्रेडेशन आपण केलेलं आहे, पण कोणी डॉक्टर वगैरे सोबत असणार? ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर असणार आहे, एक हेल्पर असणार आहे आणि ड्रायव्हर. ह्याच्यामध्ये डॉक्टर विल बी ऑल ट्रेंड. त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन आम्ही आमचे जे हेल्पर्स आहेत आणि ड्रायव्हर्स आहेत त्यांना फर्स्ट एड मॅनेजमेंट आणि CPRचं ट्रेनिंग आम्ही स्वतः प्रोव्हाइड करतो आणि आम्ही त्याचे ऑडिट्स करत असतो. सो क्वालिटी इज ऑल टाईम मेंटेन. सर, किती म्हणजे ही संकल्पना 5G लॉन्च करण्याची नेमकी कशी सुचली आहे किंवा काय त्याचं मागचा मोटिव्ह आहे? पोस्ट ऑफ आता जवळजवळ 10-15 वर्षाचा मी एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यामध्ये असं जाणवलं गेलं की
म्हणजे कम्युनिकेशन हा मेजर प्रॉब्लेम होता. सेकंड प्रॉब्लेम जो होता की हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत बऱ्याच वेळा पेशंट जास्त क्रिटिकल व्हायचे. कारण इन द सिटी ऑफ मुंबई म्हणा किंवा कुठून दुरी ग्रामीण भागातून जेव्हा पेशंट मोठ्या हॉस्पिटलला जातो तो एक ट्रॅव्हल टाईम वाढला जातो. आणि या सर्वेचा एक रिपोर्ट आहे की जेवढा डिस्टन्स किलोमीटर जास्त असेल तर पेशंट सर्वायवल चान्सेस जे कमी होत जातात. जर टाईम जेव्हा उशिरा पोहोचतो पेशंट हॉस्पिटलमध्ये तर त्याच्यामध्ये पेशंटचे सर्वायवल चान्सेस कमी होतात. मग असं काहीतरी करूया की पेशंट ॲक्च्युअल आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घेतल्यापासूनच जर त्याची ट्रीटमेंट सुरू झाली तर गोल्डन आवर 60 मिनिट जे म्हटले जातात त्याचा आम्ही पूर्ण वापर करू शकतो. आणि अगोदरपासून पेशंटच्याबद्दल माहिती असल्यानंतर त्याची ट्रीटमेंट ऑलरेडी पूर्ण प्लॅन्ड असते. म्हणजे आयत्या वेळी जाऊन पेशंट पोहोचला आणि आता आपण सगळीकडे धावपळ करतो असं त्याच्यामध्ये होतं. व्हेरी गुड सर. सो थँक्यू सो मच.